संघटनेना खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वांना न्याय मिळवून दिलाय असे कामगार संघटनेचं साता समुद्रापार नेतृत्व करणारा रायगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना दिसत आहे। ओमकार 5402 व विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये माननीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे। पाहू शकाल कित्येक तरुणांचं स्वप्न ज्या व्यक्तिमत्वानं साकारलंय असे माननीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे। मग कोरोना काळामध्ये नावाचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला महेंद्र शेठ घरत साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे। आपल्या आईच्या नावानं एक संस्था स्थापित केली आणि कित्येक बेरोजगारांना रोजगार असेल, कित्येक अडीअडचणीमध्ये असणाऱ्या संघटनेला मदत असेल, अशा अनेक ठिकाणी मदत करणारे मग कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल। तदनंतर अनेक ठिकाणच्या गावातील ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका असेल अशा अनेक ठिकाणी मदत करणारे आणि कामगार संघटनेचं साता समुद्र पार करून रायगडचा पहिलं नेतृत्व करणारे महेंद्र शेठ घरत साहेब म्हणून यांची ओळख आहे आणि ते सध्या या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत। महेंद्र शेठ घरत यांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, नाम ऐसा करो कि नाम से ही काम हो जाए और काम ऐसा करो कि काम से ही नाम हो जाए असे सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब कित्येक तरुणांचं स्वप्न ज्यांनी सत्यामध्ये उतरवलंय, कित्येक बेरोजगारांना ज्यांनी रोजगार दिलाय, कित्येक कामगार संघटनेना ज्यांनी न्याय मिळवून दिलाय असे महेंद्र शेठ घरत साहेब सध्या ऑन स्क्रीन आपण पाहताय जे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। आणि यमुना सामाजिक संस्थेच्या वतीनं उल्वेनोड मधील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून जी दहीहंडी प्रसिद्ध आहे त्या दहीहंडीसाठी सई तामणकर मराठी चित्रपट